नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या ब्रॉडकास्ट माध्यमातून आपण एक सोयाबीनचे दर बघणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी बाजार समितीमध्ये आज सोयाबीनचे दर पाहतात बाजारात स्थिरता दिसून येत आहेत. काही ठिकाणी आपण 5,500 रुपये तर या आसपास पोहोचलेले आहेत, पण तर काही ठिकाणी बाजार तर आपल्याला आवक जास्त असल्यामुळे दर थोडे कमी दिसत आहेत. एकंदरीत बाजारात परिस्थितीसाठी आपण माध्यम स्वरूपाचा समाधानक आहे. त्यासाठी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज काही दिलासादायक बातमी ठरणार आहे. म्हणजे गेल्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात आपल्याला होणारी चढउतार पाहायला मिळतोय, पण त्या ठिकाणी राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5,500 रुपयापर्यंत दर मिळायचे पाहायला मिळत आहेत. पण आवक कमी झाली असली तरी गुणवत्तानुसार चांगली वाढ दिसून येत आहे. पण आता बाजारात आढावा घेता आता आज सिन्नर बाजार समितीमध्ये बघितलंय आपण 5,111 रुपये दर मिळाला असून त्यामध्ये 5,300 रुपये तुळजापूर बाजारात स्थिरता पाहायला मिळते. 5,500 रुपये मिळालेला आहे. पण चांगला संकेत म्हणजे सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर म्हणजे 5,525 रुपये मिळाल्यानं आपल्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक आकर्षण ठरलेलं आहे. आता अमरावती बाजार समितीमध्ये मोठी आवक असल्यामुळे 2,031 क्विंटलची, त्यामुळे 5,000 ते 5,400 रुपये दरम्यान आपल्याला राहिलं आहे. पण आणि या सरासरी बघितलं ते 5,200 मिळालेलं आहे. मालेगाव बाजार समितीमध्ये बघितलं असेल कमी आवक असूनही 5,330 रुपये तर 5,516 रुपये पाहायला मिळत आहेत. पण मुरुम बाजारमध्ये बघितलंय मोठी तफावत पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी तिथे दर आपल्याला 4,200 ते 5,400 रुपयापर्यंत आहे. त्यावरून दरच्या आणि मागणीचा प्रभाव आपल्याला दिसतोय. राजुरा बाजार समिती मध्ये बघितलं असेल 4,700 ते 5,365 रुपये दर मिळाला आहे. पण आष्टी वर्धामध्ये बघितले 5,000 ते 5,470 रुपये दर मिळाला आहे. बाजाराच्या ट्रेंडनुसार निरीक्षणाच्या बाजारात आपल्याला काही ट्रेंड दिसून आलेले आहेत. या बाजारात आवक कमी आहे पण दर पण जास्त आहेत. जास्त आवक असल्यामुळे आपल्याला अमरावती कमी दर पाहायला मिळत आहेत. पण चांगल्या दर्जाचे सोयाबीन जास्त दर मिळत आहेत. काही बाजार समितीमध्ये आपल्याला दर स्थिर राहिलेचे दिसत आहेत. पण दरामध्ये आपल्याला परिणाम घटक आवक सप्लाय बघितलं असेल तर त्या ठिकाणी आवक जास्त असल्याचं कमी दर मिळतात आणि आवक असल्यामुळे दर जास्त वाढतात. पण त्या ठिकाणी तेल गिरणी असतील या व्यापाऱ्यांसाठी मागणी आता दर शक्यता वाढलेली आहे. तर त्यासाठी आपण बघितलं असेल गुणवत्ता लक्षात घेता सोयाबीनचा ओलावा कमी असल्यास प्रत चांगली असल्यास 5,500 रुपयेहून अधिक मिळण्याची शक्यता असते. बाजार समितीमध्ये सोयाबीनला नेण्यापूर्वी आपण बाजारात किमान 2दा ते 3दा बाजार समितीमध्ये खात्री करून घ्या. यामध्ये आपण बघितलं असेल भविष्यात अंदाज बघूया. सध्याच्या ज्या परिस्थितीनुसार सोयाबीनचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पण या बाजारात मागणी वाढली किंवा आवक कमी झाली तर दर वाढू शकतात. त्यामुळे आपल्याला बाजार समितीमध्ये लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आज सोयाबीनचे दर साधारण 5,200 ते 5,500 पर्यंत दरम्यान पाहायला मिळतो. पण योग्य बाजार निवडला तर दर्जेदार माल विकून शेतकरी आज चांगला नफा मिळू शकतो. बाजारात ट्रेंड लक्षात घेता आणि निर्णय घेतला त्याचा फायदा मिळू शकतो. पण सोयाबीनच्या दरामध्ये आपण घाईत किंवा विक्री न करता सोयाबीनच्या दरामध्ये आपण रोज अपडेट तपासावी. अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण थँक्स असा मेसेज करून आम्हाला नक्की कमेंट करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.